नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मृण्मयी शुद्धीवर आलेली असते. मात्र ती कबीरला म्हणत असते, कबीर प्लीज तू इथून निघून जा. तर कबीर म्हणतो, मृण्मयी माझं एकदा ऐकून घे आणि मग तुला काय ठरवायचंय ते तू ठरव. त्यावर मृण्मयी म्हणते, तू मला मृण्मयी सुद्धा म्हणू नको. तर लगेच कबीर म्हणतो, मृण्मयी म्हणण्याचा अधिकार मला आहे आणि मी म्हणणार. तर लगेच कबीर तिला सांगू लागतो, मृण्मयी मी तुझं अपराधी आहे. माझ्यामुळेच हे सगळं होऊन बसले. मी त्या दिवशी तुझ्याबरोबर खोटं बोललो. तर मृण्मयी म्हणते, काय खोटं? तर कबीर म्हणतो, हो, माझं आणि गुंजाचं लग्न झालं हे मी खोटं बोललो होतो. अगं गुंजा ही गावाकडची मुलगी, माझं तुझ्याबरोबरच लग्न होणार आहे आणि माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. तर मृण्मयी म्हणते, अरे पण तू मला असं का सांगितलं? मला किती त्रास झालाय तुला काही कळतं का? तू खरं बोलतोय की खोटं? तर लगेच कबीर म्हणतो, मी खरं बोलतोय मृण्मयी. अगं गेले काही दिवस तू गुंजाबद्दल आणि माझ्याबद्दल शंका घेत होती. त्या दिवशी नाही का, वाढदिवसाच्या दिवशी आपण गेम खेळत होतो. तू कबीर म्हटली तर गुंजा नवरोबा म्हटली. तू बाहेर गेल्यानंतर मला किती बोलली. परत रे कॉलेजमध्ये जेव्हा तुला कळालं की गुंजाचं लग्न झालंय, तेव्हाही तू किती स्वतःला त्रास करून घेतला. त्यामुळे मला वाटले की तू या सर्वात खूप गुंतत चाललेली आहे आणि म्हणून मी तुला खोटं बोलून अजून काही बोलणारच होतो, पण तू लगेच तडकाफडकी निघून गेली. आय एम सॉरी मृण्मयी, माझं चुकलं. मी तुझा अपराधी आहे. आज तुझी अशी अवस्था माझ्यामुळेच झालेली आहे. परंतु लगेच मृण्मयी म्हणते, पण मला कळत नाही तू खरं बोलतोयस की खोटं. आत्ताही माझी समजूत काढण्यासाठी तू खोटं तर बोलत नसेल ना? त्यावर कबीर म्हणतो, मला जे बोलायचंय होतं ते मी बोललोय, पण यापुढे आपल्या नात्याचा प्रवास कसा होणार हे तू ठरव. तर लगेच मृण्मयी म्हणते, मला आता काहीही सुचत नाहीये कबीर. तू माझ्याशी कसा बोलतोय, खरं बोलतोय की खोटं बोलतोय हेही मला कळत नाही. मला थोडा वेळ हवाय, मग मी तुला माझा निर्णय सांगेल. तर तेवढ्यात लगेच माया व सर्वेश येतात. तर माया म्हणते, मृण्मयी. तर लगेच सर्वेश म्हणतो, मृण्मयी बाळा तू बरी आहे ना? तर मृण्मयी म्हणते, हो बाबा मी बरी आहे. तर सर्वेश म्हणतो, जेव्हा तू झाली होती ना तेव्हा अशीच डोळे उघडून माझ्याकडे बघत होती आणि आज किती तासानंतर तू डोळे उघडले, तुझा पुनर्जन्म झालाय. तर लगेच माया म्हणते, बरं वाटतंय ना मृण्मयी तुला? जास्त वेळ वाया घालू नको आता. एकदा का पोलीस कंप्लेंट झाली ना की आपल्याकडे लॉयर सुद्धा आहे. तर लगेच मृण्मयी म्हणते, काय बोलते मम्मा तू? कशासाठी? तर माया म्हणते, कशासाठी म्हणजे या लोकांना अटक करण्यासाठी. आणि कबीर तुझ्यावर तर मी फसवणुकीचा आरोपच लावणार आहे. तर लगेच कबीरचे वडील म्हणतात, अहो माया वहिनी काय बोलताय तुम्ही? आधी मृण्मयी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या आणि तिच्या तब्येतीकडे तर बघा. तर लगेच मृण्मयी म्हणते, मम्मा थांब, आधी माझं बोलणं ऐकून घे. तर मृण्मयी म्हणते, माझं आणि कबीरचं त्या दिवशी थोडं भांडण झालं होतं आणि मी रागारागात घरी निघून गेले आणि त्यात माझा अस्थमाचा त्रास. त्यामुळे त्यात कबीरची काहीही चूक नाहीये. तर लगेच मृण्मयीताईचं हे बोलणं ऐकून गुंजा म्हणते, म्हणजे साहेबाने माझं ऐकलं तर बरं झालं. साहेबा खोटं बोलले, नाहीतर आज 2 घरांचा विस्फोट व्हायचा थांबला नसता. तर लगेच मधू म्हणते, मृण्मयी तू बरी आहेस ना? तुमच्यात सगळं ठीक आहे ना? तर मृण्मयी हो म्हणते. तर लगेच ती कबीरला विचारते, कबीर तुमच्या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे ना? तर कबीर म्हणतो हो. तर लगेच माया म्हणते, नाही, मला नाही वाटत या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. दोघेही ठरवून बोलतायत वरवर. आणि सर्वेश मी तुला म्हणाले होते ना, हा कबीर मृण्मयी शुद्धीवर येताच तिला पट्टी पडून त्याच्या बाजूने वळवून घेईल आणि त्याने तसंच केलंय. तर सर्वेश म्हणतो, काय बोलते माया? भांडणं ही होतच असतात, आपल्यात नाही होत का भांडणं? आणि आपण त्या दोघांच्या भांडणात पडूच नये. त्यावर काकू म्हणतात, हो, मुलांच्या भांडणात आईवडिलांनी पडूच नये आणि त्यात खास करून म्हणजे मुलीच्या संसारात ढवळाढवळ तर अजिबातच करू नये. तर लगेच माया म्हणते, ओ 1 मिनिट थांबा, अजून लग्न व्हायचंय आणि मी सांगते मृण्मयी तू साप खोटं बोलते. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, मम्मा तू अशी का वागतेस? प्लीज गप्प बैस, असं काहीही झालेलं नाहीये. तर लगेच मृण्मयी सर्वांना सांगू लागते, आमच्या दोघांमध्ये काहीही आता भांडण नाही. तर मात्र मायाला कबीरवर संशय आलेलाच असतो की हा मुलगा खोटं बोलतोय. तर लगेच माया कबीरला म्हणते, नाही, तू
खरं बोलत नाही. तर लगेच कबीर म्हणतो, मी जे बोललोय ते अगदी खरं बोललोय. मी येतो बाहेर जाऊन. असे म्हणून लगेच कबीर तिथून बाहेर जातो. तर मृण्मयी मनाशी म्हणते, जे काही झालंय ते खरं आहे की खोटं आहे हे ठरवण्याची वेळ आत्ता नाही. नंतर ठरवावं लागेल ते. आत्ता सर्वजण खूपच तापलेले आहेत. तर इकडे कबीर बाहेर येतो. त्याला खूपच मनस्ताप झालेला असतो. तो एका चहाच्या टपरीवरती जातो आणि मनाशी म्हणू लागतो, का लाचार कसा झालाय तू कबीर? आई, मृण्मयी ज्यांना तुझ्या खरेपणाचा खूप अभिमान होता त्यांना तू फसवतोय, त्यांच्यावरती अन्याय करतोय कबीर. हे सर्व काय चाललंय? माझ्या आयुष्यात पदोपदी सत्याची बाजू घेणारा कबीर हा, आणि आज तो पदोपदी खोटं बोलतोय. पुढ्यात पाठीमागून गुंजा येते आणि गुंजा कबीरला म्हणते, बरं झालं साहेबा, तुम्ही मृण्मयीताईंना खोटं सांगून 2 घरं वाचवलीताच. मात्र कबीर हा विचारात दंग झालेला असतो. तर लगेच गुंजा त्याला हात लावून हलवते आणि म्हणते, साहेबा भानावर या, कसला विचार करताय? तर कबीर लगेच गुंजावर ओरडतो आणि म्हणतो, झालं तुझ्या मनासारखं, ऐकलं ना आता मी तुझं. तर लगेच गुंजा म्हणते, साहेबा खरं बोलणाऱ्या माणसाला खोटं बोललं की त्रासच होतो. पण जर एक खोटं बोलल्याने 2 घरं वाचत असतील तर खोटं बोलायला काय जातंय? आणि देवाला सुद्धा ते चुकलं नाही. देवाला सुद्धा खोटं बोलावं लागलं. तर कबीर म्हणतो, अगं पण मी माणूस आहे. आज माझ्यावरती ही जी वेळ आली ना ती फक्त तुझ्यामुळे. तर गुंजा म्हणते, माझ्यामुळे नाही, आपल्या फुटक्या नशिबाने ही वेळ आपल्यावरती आणली. तर कबीर म्हणतो, हो का? तर गुंजा म्हणते, बरं मीच एकटी फुटक्या नशिबाची. पण साहेबा तुम्हाला एक सांगू का? तुम्ही खूप चांगला माणूस आहात. तुम्ही जर वाईट असताना तर डोंगरवाडीवरून इथं मला आणलंच नसतं. आणि आणलं असतं तरी आश्रमात ठेवलं असतं. परंतु तुम्ही तसं केलं नाही. मी खूप चांगला माणूस आहात. तर लगेच कबीर म्हणतो, पण खोटं बोलून आता मी तुटून पडलोय ग. तर लगेच गुंजा म्हणते, साहेबा तुम्हाला एक सांगू का? माझी आईला मी लहानपणापासून विचारायची, माझे बाबा कुठे? ती मला म्हणायची, तुझे बाबा मजुरीसाठी शहरात गेले. परंतु जेव्हा मी मोठी झाली तेव्हा मला कडू आजीच्या बोलण्यातून समजलं की माझे बाबा माझ्या आईला पोटाशी करून शहरात सोडून गेलेले आहेत आणि ते आता कधीच येणार नाही. त्यावेळेस हे जेव्हा मला कळले ना, मी माझ्या आईबरोबर 2 महिने बोलले नाही. त्यानंतर माझी आई मला म्हणाली, गुंजे मी तुझ्याशी खोटं का बोलले ते सांगू का? तर मग माझ्या आईने मला सांगितले, मी जर तुला लहानपणीच सांगितलं असतं की तुझे बाबा कायमचे आपल्याला सोडून गेलेत, आपल्याला घ्यायला येणार नाही, तर तुझं बालपण सगळं हरपून गेलं असतं. म्हणून मी तुला सांगितलं नाही. तर लगेच तेवढ्यात कबीरचा फोन वाजतो. तर कबीर गुंजाला म्हणतो, तू आतमध्ये जा. आपल्या दोघांना असं एकटं बोलताना पाहून पुन्हा आपल्यावरती शंका घेतील. प्लीज आतमध्ये जा. तर लगेच गुंजा तिकडे जाते. तर कबीर फोन उचलतो. तर त्या माणसाने गुंडाने कबीरला फोन केलेला असतो. तर कबीर म्हणतो, हे कशाला फोन केलाय? आधीच माझं खूप डोकं फिरलंय, माझ्या समोर येऊन दाखव. तर लगेच तो माणूस म्हणतो, कबीर साहेब किती गरम डोक्याचे आहात, शांत व्हा जरा. तर लगेच कबीर म्हणतो, मी असाच आहे दगड. एखादा जर माझ्या समोर आला ना त्याची अशी चामडी सोलून काढेल. तू माझ्या समोर तर येऊन दाखव. तर लगेच तो माणूस म्हणतो, आलाय हो साहेब, सगळं कळालंय आम्हाला. म्हणजे तुमच्या मिसेसची तब्येत आता बरी आहे ना? आईची? आम्ही पूर्ण नजर ठेवून आहोत तुमच्यावर. नवज्योतमध्ये जा आणि छापून द्या. ते तुम्ही टाकलं होतं ना ते सर्व खोटं होतं म्हणून. तर तिकडून गुंजा हे सर्व बघत असते. कबीर असा कुणाशी बोलतोय तिला शंका आलेली असते. त्या दिवशीच्या गुंडांनी पुन्हा फोन तर केला नसेल ना? तर कबीर म्हणतो, नाही, मी एक पत्रकार आहे. मी माझं आर्टिकल मागे घेणार नाही आणि ते खोटं आहे असं तर मुळीच सांगणार नाही. तर तो माणूस म्हणतो, तुम्ही जर असं केलं नाही तर कबीर साहेब बघा, तुमचं खूप वाईट होईल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये एका व्हॅन गाडीमध्ये काही लोक येतात. तर कबीर हा बाहेरच असतो. तर ते माणसे लगेच कबीरच्या नाकाला रुमाल लावतात आणि कबीरला त्या गाडीत किडनॅप करून घेऊन जातात. तर गुंजा ही बाहेरच असते. तर गुंजा लगेच पळत येते आणि त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करते. परंतु तोपर्यंत
ती माणसे कबीरला गाडीत घेऊन गेलेली असतात, तर गुंजा गाडी पाठीमागे पळत पळत जाते. पण तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते. तर गुंजा लगेच सर्वांना जाऊन सांगते की कबीरला किडनॅप केलेलं आहे. तर लगेच सर्वेश पोलीस केस करतो. तर पोलीस, सर्वेश, सुबोध सर्वजण कबीरला शोधण्यासाठी गेलेले असतात. तर घरी आल्यानंतर लगेच मधू सर्वेशला आणि सुबोधला म्हणते, कबीर कुठे? तो बरा आहे ना? काय झाले आहे? तर गुंजा ही खूप रडत असते. साहेबाला कोणी किडनॅप केलं आहे हे तिला कळत नसतं. तर सुबोध मधूच्या प्रश्नांचं काहीही उत्तर देत नाही. मधू म्हणते, सुबोध, मी तुला काय विचारते? कबीर ठीक तर आहे ना? मात्र सुबोध काहीही बोलत नाही. तर मित्रांनो, आता कबीरची काय अवस्था होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब